निसर्गरम्य सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये 7 शिखरांचा भाग म्हणजेच सप्तशृंगी देवीचा गड। महाराष्ट्रात आदिशक्तींची प्रमुख 3.5 शक्तिपीठे आहेत। माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी ही 3 पूर्ण शक्तिपीठे आणि वणीची सप्तशृंगी देवी हे अर्धशक्तिपीठ आहे। सप्तशृंगी देवी हे आद्य शक्तिपीठ मानले जाते। नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघूया नाशिक शहरात असणाऱ्या सप्तशृंगी देवीचं मंदिर। आपण सप्तशृंगी देवीचं आज दर्शन घेऊया, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। नाशिकवरून आपल्याला बस मिळते, डायरेक्ट सप्तशृंगीच्या गडापर्यंत ती आपल्याला सोडते। त्याच बसने आम्ही सप्तशृंगीच्या गडावर आलो होतो आणि इथे आम्ही रोपवेने जाणार आहे, त्यामुळे हे रोपवेचं तिकीट काढत होतो। हे इथून रोपवेचं तिकीट काढून घेतलंय। तुम्ही रोपवेने जाऊ शकता किंवा मग पायऱ्या चढून पण जाऊ शकता। गडाला पायऱ्या चढण्यासाठी 510 पायऱ्या आहेत। आपण रोपवेचं जे तिकीट काढतो ते तिकीट आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे, कारण दर्शन घेऊन आपण जेव्हा रिटर्न येतो तेव्हा हा QR स्कॅन केला जातो आणि जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला परत तिकीट काढावं लागतं। त्यामुळे आपल्याला आठवणीने रोपवेचं तिकीट हे सांभाळून ठेवायचं आहे। खूप छान असा शॉपिंग मॉल तिथे आहे रोपवेला आपण वर जात असताना। इथून आपण देवीसाठी साडी, चोळी, ओटीचं सामान किंवा प्रसाद काही आपण इथून घेऊ शकतो। खूप छान मोठा असा शॉपिंग मॉल तिथे आहे रोपवेच्या तिथे, आणि छान असं गणपती बाप्पाचं पण तिथे छोटंसं असं मूर्ती आहे। आम्ही इथून प्रसाद घेतला आणि देवीसाठी साडी चोळी घेऊन पुढे निघालो। आपल्याला चपला पण इथे खालीच काढून ठेवाव्या लागतात, त्यासाठी तिथे काउंटर आहे। तिथे 3 रुपये देऊन आपल्याला चप्पल तिथे काढून ठेवावे लागतात। आता थोडं आपल्याला पायऱ्या चढून वरती जायचं आहे रोपवेपर्यंत। इथे आपलं तिकीट स्कॅन होतं आणि इथून आता आपल्याला जायचं आहे रोपवेकडे। हे मध्ये आपल्याला प्रसाद वगैरे खूप दुकानं दिसतात। आम्ही गेलो होतो तेव्हा रोपवेला काही खूप जास्त गर्दी नव्हती, नाहीतर कधी कधी रोपवेसाठी पण 2-2, 3-3 तास लोकांना थांबावं लागतं। हे बघा, आम्ही आता बसलो होतो रोपवेमध्ये। रोपवेने आपण अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये देवीपर्यंत वरती पोहोचतो। अगदी 2 मिनिटात आम्ही वरती गडावर पोहोचलो। तिथून पण आपल्याला थोड्या वरती पायऱ्या चढून जाव्या लागतात आणि इथून आम्ही दर्शन रांगामध्ये देवीच्या दर्शनासाठी रांगेत लागलो। दर्शन रांगेमध्ये लागल्यापासूनच आपल्याला देवीची छान अशी मनमोहक मूर्ती नजरेला पडत राहते। खूप सारे माकडे आहेत तिथे। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात नांदुरी वणी इथे हा सप्तशृंगी देवीचा गड आहे। नाशिकपासून हा 65 किलोमीटर अंतरावर येतो। आपले विश्वाचे संत ज्ञानेश्वर माऊली, सगळ्यांचीच माऊली, आणि या ज्ञानेश्वर माऊलींचे कुलस्वामिनी ही सप्तशृंगी आईच आहे।
नाथ संप्रदायाची कुलमाता ही सप्तशृंगी माताच आहे। सप्तशृंगी मातेची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि या मूर्तीची स्थापना मार्कंड ऋषींनी केलेली आहे। खूप छान असं देवीचं मंदिर सजवलेलं होतं। खूप छान आमचं सप्तशृंगी आईचं दर्शन झालं। 18 भुजा असणारी अतिशय मनमोहक आणि तेजस्वी अशी ही सप्तशृंगी आईची मूर्ती। देवीच्या गाभाऱ्यासमोरच हा यज्ञमंडप आहे आणि यज्ञमंडपासमोरच धातूची सिंहाची मूर्ती आहे। आपण जर सोबत येताना वाती आणलेल्या असतील तर आपण या यज्ञ मंडपावर दिवा लावू शकतो। देवीचं खूप छान असं दर्शन घेऊन आम्ही निघालो मग परतीच्या मार्गाकडे। आम्ही आता रिटर्न परत रोपवेनेच जाणार होतो। रोपवेने जाणाऱ्यांचा मार्ग वेगळा आणि पायऱ्याने जाणाऱ्यांचा मार्ग तिथे वेगवेगळा आहे। रोपवेमधून निघाल्यानंतर आम्ही परत थोड्या पायऱ्या उतरून खाली आलो। इथे शॉपिंग करण्यासाठी खूप काही आहे। त्याचबरोबर इथे छान असे हॉटेल्स पण आहेत। खूप छान असं जेवायला नाश्त्याला थाली इथे सगळंच मिळतं। वणीच्या गडावरच्या सप्तशृंगी देवीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर तसेच पंचवटी आणि तपोवन इथलेही व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते नक्की बघा। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ पण नक्की बघा। व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार, पण ज्यांनी केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।